नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही मापुसाची चॉईस स्पेलिंग कशी द्यायची, म्हणजे तुम्हाला व्हेटरनरीची चॉईस स्पेलिंग कशा प्रकारे भरायची त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला पहिल्यांदा मापूस वेबसाईटवर जायचं, त्याच्यानंतर जे ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे आहे बघा, तुम्ही कालच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आपली, तर फायनल प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर क्लिक केल्यानंतर ऑप्शन आणि प्रेफरन्स फॉर्मचं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला. इथे मग तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि हे फिलअप करायचं आहे. ज्याप्रमाणे आहे ते तसं तुमचं म्हणजे तुमचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते फिलअप करायचंय. तुमचं पासवर्ड जे असेल ते इथे फिलअप केल्यानंतर तुम्हाला लॉग ऑन करायचं. मग तुमच्यासमोर असं पूर्ण तुमचं नाव वगैरे येऊन जाईल. त्यामध्ये बघा तुम्हाला असं हे रिजन डीचं प्रेफरन्स तुम्ही भरत आहे, तर रिजन डीच्या प्रेफरन्समध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला दोन प्रेफरन्स द्यायला जमतात ना, दोन कॉलेज असल्यामुळे. एक आपलं परभणी आणि एक जे आहे आपलं उदगीर, हे दोन कॉलेज असल्यामुळे तुम्हाला दोन प्रेफरन्स द्यायला जमतात. त्याच्यापैकी तुम्हाला जे प्रेफरन्स द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. तर पहिल्यांदा सुरू बघा, तुम्ही सिलेक्ट करा तुमचं प्रेफरन्स पहिलं कोणतं द्यायचं ते. तर मी इथे परभणी सिलेक्ट केले. दुसरं प्रेफरन्स कोणतं द्यायचं आहे, दोन उदगीर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही प्रेफरन्स द्या जमणार नाही, कारण की हे रिजन कोटाचा राऊंड आहे. त्यामध्ये फक्त कमीत कमी तुम्ही दोन प्रेफरन्स देऊ शकता, रिजन ए आणि रिजन डी वाले. आणि बाकीच्या रिजन वाले फक्त एकच प्रेफरन्स देऊ शकतात, सी आणि बी वाले. ते म्हणजे सी वाले शिरोळ वेटरनरी कॉलेज ऑफ शिरवलचं कॉलेज देऊ शकतो वेटरनरी कॉलेजचं, आणि त्याच्यानंतर जे बी रिजनवाले तर मुंबई वेटरनरी कॉलेज ऑफ देऊ शकतात. त्याचे दोनच देऊ शकतात. त्यानंतर बघा खाली काय नेलेले, नेट प्रेफरन्स कॅन बी फिल्ड ऑन्स द पर्टिक्युलर लाऊन ओनली वन्स फॉर पर्टिक्युलर राऊंड. म्हणजे तुम्ही एका राऊंडसाठी एकच प्रेफरन्स देऊ शकता, डबल चेंज करू शकत ना. अ कॅन्डिडेट बिलॉंग टू पर्टिक्युलर रिजन इज इंटाइल फॉर ॲडमिशन टू द कॉलेज फ्रॉम द सेम रिजन इन अ रिजन कोटा राऊंड. पर्टिक्युलर रिजन मधला जर कॅन्डिडेट आहे त्याने रिजन कोटामधला कॉलेजला जर प्रेफरन्स द्यायचा, सेम रिजन मध्ये त्याचं ॲडमिशन होऊन जाते. कॅन्डिडेट वन्स अलॉटेड ॲडमिशन ॲज पर हिज her first preference has confirmed to his her admission by reporting to the allotted college, otherwise she will not be entitled for admission under सेम कोटा. मग बघा, तुम्हाला जे आहे का रिजन कोटामध्ये जर तुम्हाला पहिलं कॉलेज प्रेफरन्स लिस्ट भेटलं तर तुम्हाला ते घेणंच आहे, तुम्हाला एक्झिट करायचं जमणार नाही. हा, पण तुमचं पहिलं सोडून दुसरं, जर आता या विद्यार्थ्याला जे आहे उदगीर जर भेटलं तर हो दुसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकतो परभणीसाठी ट्राय करायला. पण याला जर परभणीच कॉलेज भेटलं तर याला कन्फर्म परभणी घेणंच आहे, त्याला सोडायला जमणार नाहीये परभणी जर भेटलं तर. आणि जर उदगीर जर भेटलं याला तर तू नेक्स्ट राऊंडमध्ये जाऊ शकतो, परभणीसाठी ट्राय करू शकतो. एवढं लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कन्सेंट द्यायचं की मी जे भरलेलं आहे काय म्हणाले, आय हेअर बाय गिवन माय कन्सेंट ऑफ ॲडमिशन BSc and AH degree courses 2025-6. I fully understand that merely filling this form does not guarantee me admission to set the degree course on college. म्हणजे हे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कन्फर्म असं नाही की तुम्हाला ॲडमिशन भेटेल म्हणून, ते मेरिटनुसार चालेल. जर तुमचा नंबर लागला तर लागून जाईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. मग ते तुम्हाला हे बघ ते वॉर्निंग, प्लीज नोट प्रेफरन्स कॅन बी फिल्ड बाय ओनली वन्स फॉर पर्टिक्युलर राऊंड. डू यू वॉन्ट टू बी प्रोसीड. म्हणजे तुम्ही एकदाच प्रेफरन्स करू शकता, म्हणून तुम्हाला ओके म्हणावं लागेल. त्यानंतर यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड युअर कॉलेज प्रेफरन्स सेक्शन, मग ओके. त्यानंतर झालं तुमचं कॉलेज प्रेफरन्स लिस्ट फायनल झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही वाटलं